अ, विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात सर्वांना. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. टुडे we are going to discuss a new topic related to the trade barriers. आज आपण एक वेगळा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे व्यापारी अडथळे. आता व्यापारी अडथळे म्हणजे काय आणि हे व्यापारी अडथळे का लावले जातात? व्हॉट आर दी ऑब्जेक्ट्स ऑफ ट्रेड बॅरियर्स और व्हॉट आर दी कॉजेस ऑफ ट्रेड बॅरियर्स. म्हणजेच व्यापारी अडथळे लावण्याची उद्दिष्टे किंवा कारणे या संदर्भात आपल्याला प्रामुख्याने आज चर्चा करायची आहे. तर मित्र हो, सर्वसाधारणपणे काय होतं, जे गरीब देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत, हे बऱ्याच वेळा परदेशातून त्यांची होणारी आयात कमी करण्यासाठी किंवा कधी कधी ही आयात संपूर्णपणे थांबवण्यासाठी जो आयात होणारा माल असतो परदेशातून, या मालावर जो कर लावला जातो किंवा जी ड्युटी लावली जाते, त्या करालाच जकात असं म्हटलं जातं. आणि या जकातीच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आयात व्यापार हा नियंत्रित केला जातो. त्याचबरोबर हा परदेशी व्यापार नियंत्रण करण्याची अजून एक पद्धती म्हणजे कोटा सिस्टीम. आता या कोटा सिस्टीम किंवा कोटा पद्धतीमध्ये नेमकं काय आहे, तर कोटा पद्धतीमध्ये सरकार आयात होणाऱ्या मालावर कोणत्याही प्रकारची जकात किंवा कर लावत नाही. तर आयातीची नगसंख्या जी आहे, ती नगसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातो कोटा पद्धतीच्या माध्यमातून. म्हणजे समजा जर पूर्वी भारत देश अमेरिकेतून 1,00,000 एक्स वस्तूंची आयात करीत असेल, तर कोटा पद्धतीचा वापर करून आता गव्हर्नमेंट आयातदारांना हे सांगणार की तुम्ही आता पूर्वीप्रमाणे 1,00,000 वस्तूंची आयात करायची नाही, तर त्याऐवजी तुम्ही आता फक्त 50,000 वस्तूंची आयात करू शकता. म्हणजेच सरकारनं कोटा पद्धतीचा अवलंब करून 1,00,000ऐवजी 50,000 वस्तूंच्या आयातीला परवानगी दिली. म्हणजेच आयातीची नगसंख्या जी आहे ती पूर्वीपेक्षा 50,000 कमी झाली. तर असे हे व्यापारी अडथळ्यांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. टॅरिफ मीन्स द टॅक्स imposed by the government on imported commodity from the abroad, and due to this government want to curtail the commodity of the number of commodities from abroad. So now we are going to discuss about what are the objects or what are the causes of tariff barriers, or why government impose tariffs on imported commodity. So first object or first causes is that to protect home industries from foreign competition. म्हणजे जकात लावण्याचा पहिला उद्देश किंवा जकात लावण्याचं पहिलं कारण असं आहे की आपले जे उद्योग आहेत, आपल्या देशातले उद्योग, या उद्योगांची परकीय मालापासून त्याचं संरक्षण करणं किंवा परकीय स्पर्धेपासून संरक्षण करणं. काय होतं बघा मित्र हो, बऱ्याच वेळेला जे श्रीमंत देश आहेत, तर श्रीमंत देशामधल्या वस्तूंचं उत्पादन करण्याचं तंत्रज्ञान हे अतिशय अद्ययावत असतं. आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हे सगळे देश आपल्या वस्तूंचं उत्पादन करतात. आणि अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे काय होतं की सर्वसाधारणपणे या देशातल्या वस्तू या कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये प्रचंड प्रमाणावर उत्पादित केल्या जातात. आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने वस्तू तयार केल्यामुळं त्यांचा दर्जा किंवा गुणवत्ता चांगली राहते आणि कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये प्रचंड उत्पादन झाल्यामुळं त्या वस्तूंच्या किमतीही कमी राहतात. या उलट जे देश विकसनशील आहेत किंवा जे देश गरीब आहेत, त्या देशामधलं वस्तूंचं उत्पादन करण्याचं तंत्रज्ञान एवढं अद्ययावत नसतं. पारंपरिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बऱ्याच वेळा या वस्तूंचं उत्पादन जे आहे हे केलं जातं. त्यामुळं या उत्पादनाला बराच वेळ लागतो, खर्चही बराच येतो आणि त्या वस्तूंच्या उत्पादनाचा दर्जा जो आहे
तो विकसित देशातल्या वस्तूंच्या दर्जा इतका चांगला नसतो आणि उलट किमतीही जास्त असतात. मग अशा वेळेला गरीब देशातले लोक किंवा विकसनशील देशातले लोक त्यांच्या स्वतःच्या देशातल्या वस्तू खरेदी करण्याऐवजी ते विकसित देशातील वस्तू खरेदी करण्याची इच्छा बाळगतात आणि यामुळे या देशांची आयात जी आहे ती आयात सातत्यानं वाढत जाते आणि ही आयात वाढत गेल्यामुळं गरीब देशांना त्यांचा बराच पैसा जो आहे हा आयातीवर खर्च करावा लागतो आणि यामुळे गरीब देशांचं नुकसान होण्याची शक्यता असते. तर हे टाळण्यासाठी आणि परकीय मालाच्या स्पर्धेपासून आपल्या उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी सरकार काय करतं, जे गरीब देश आहेत, विकसनशील देश आहेत, त्या देशामधलं सरकार काय करतं की ज्या वस्तू विकसित देशांकडून आयात केल्या जातात त्या वस्तूवर सरकार कर लावतं. आणि काय होतं, हे कर लावल्यामुळे त्याचा परिणाम काय होतो की आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती या प्रचंड प्रमाणावर वाढतात. आता फॉर एक्झाम्पल समजा अमेरिकेतून एखादी वस्तू, समजा एक्स वस्तू आपण आयात करतो आणि या वस्तूची किंमत समजा 100 रुपये आहे आणि त्याच एक्स वस्तूची किंमत समजा बाजारामध्ये भारतामध्ये 120 रुपये आहे. म्हणजे भारतातली किंमत 20 रुपयांनी जास्त आहे आणि अमेरिकेतली किंमत 20 रुपयांनी कमी आहे. म्हणून आपले भारतीय लोक अमेरिकेच्या एक्स वस्तूला प्राधान्य देतात. मग हे टाळण्यासाठी सरकार काय करतं, अमेरिकेतून आयात होणाऱ्या एक्स वस्तूवर समजा 50% आयात कर लावला. यामुळे काय होणार, तर अमेरिकेची जी एक्स वस्तू पूर्वी 100 रुपयाला मिळत होती ती आता 150 रुपयाला मिळेल. म्हणजे आता भारतीय वस्तूची किंमत 120 रुपये होईल आणि अमेरिकन वस्तूची किंमत जकात लावल्यामुळं किंवा कर लावल्यामुळं ती 150 इतकी होईल. म्हणजे आता 30 रुपयांनी अमेरिकन वस्तू महाग होईल. मग अशा वेळेला आपल्या देशातले लोक आपली वस्तू घेणं पसंत करतात आणि मग आपल्या देशातल्या उद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढायला मदत होते आणि परकीय स्पर्धेपासून किंवा विकसित देशामध्ये जी देशाबरोबर जी आपली स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेपासून आपल्या उद्योगांचं संरक्षण होतं आणि आपले उद्योग जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर वाढीला लागतात. आणि हा पहिलं मोठं उद्दिष्ट आहे कर लावण्याचं. म्हणजेच परकीय स्पर्धेपासून आपल्या देशातल्या उद्योगांचं संरक्षण कसं होतं हे आपल्याला कळालं. ते साध्य करण्यासाठी आपण किंवा आपला देश आयात होणाऱ्या मालावर जकात लावतो, कर लावतो. यानंतर विद्यार्थी मित्र हो, दुसरं उद्दिष्ट असं आहे की नवीन उद्योग आणि संशोधनाला आपल्या देशामध्ये चालना मिळते. आताच आपण चर्चा केली की आयातीवर जकाती लावल्यामुळं आयात बाहेरून होणारी आयात जी आहे ही कशी कमी होते, कारण आयातीवर कर लावल्यामुळं परकीय वस्तूंच्या किमती वाढतात आणि किमती वाढल्यामुळे त्या वस्तू पूर्वीपेक्षा महाग होतात आणि महाग झाल्यामुळं त्या वस्तूंची आयात थांबते. पण आयात थांबली म्हणून लोकांची गरज थांबत नाही. आपल्या देशातल्या लोकांची गरज ही तशीच राहते. त्यामुळे आपल्या देशातल्या लोकांची गरज भागवण्यासाठी तशा वस्तूचं उत्पादन किंवा त्यासारख्या इतर वस्तूंचं उत्पादन आपल्या देशामध्ये सुरू होतं आणि अशा बहुसंख्य आयात होणाऱ्या वस्तूवर जर आपण मोठ्या प्रमाणावर कर लावले तर पर्यायानं त्या वस्तूंचं उत्पादन आपल्या देशामध्ये घेता येणं शक्य होतं. त्यामुळे आपल्या देशामध्ये नवीन उद्योग सुरू होतात, नवीन उद्योगांना चालना मिळते आणि मग त्याबरोबरच नवीन उद्योग आणि त्यामधलं नवीन संशोधन, उत्पादनाच्या बाबतीत म्हणा किंवा उत्पादन तंत्राच्या बाबतीतलं संशोधन, या सर्वाला चालना मिळते आणि आपल्या देशामध्ये नवीन उद्योग आणि संशोधन हे मोठ्या प्रमाणावर सुरू होतं. हा दुसरा उद्देश आहे आयातीवर कर लावण्याचा किंवा व्यापारी अडथळे निर्माण करण्याचा. तिसरा उद्देश आहे टू सेव्ह फॉरेन करन्सी. मित्र हो, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलन जे आहे या परकीय चलनाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. याचं कारण असं की आपण जेव्हा परदेशातून एखादी वस्तू आयात करतो त्यावेळी त्या आयातीचं देणं त्यांना त्या देशाच्या परकीय चलनामध्ये द्यावं लागतं, कारण आपला रुपया त्या देशामध्ये ग्राह्य धरला जात नाही.
त्यामुळे त्यांच्याकडून जो माल आपण आयात करणार त्याचे पैसे त्यांच्या चलनामध्ये किंवा परकीय चलनामध्ये आपल्याला द्यावे लागतात. आता समजा असं जर असेल आणि आपण उठसूट प्रत्येक गोष्टीच्या आयातीसाठी जर परकीय चलन खर्च करीत बसलो तर आपल्या देशामध्ये परकीय चलनाचा तुटवडा निर्माण होईल आणि हा तुटवडा निर्माण झाला की मग परकीय चलनाची मोठी समस्या आपल्याकडे निर्माण होईल. हे टाळण्यासाठी आपण काय करायचं तर आयातीवर कर लावले जातात. आयातीवर कर लावून विविध वस्तूंची आयात कमी केली जाते. त्या वस्तूंचं उत्पादन आपल्याच देशामध्ये केलं जातं आणि मग आपल्याच देशामध्ये वस्तूंचं उत्पादन केल्यामुळं ज्या वस्तूंच्या आयातीवर आपण पूर्वी परकीय चलन खर्च करत होतो ते परकीय चलन त्याची बचत होते आणि अतिशय अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी किंवा आयातीसाठी आपण हे परकीय चलन वापरू शकतो. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये जे नवीन तंत्रज्ञान उत्पादनाचं नाही किंवा जी नवीन यंत्रसामुग्री आपल्याकडे नाही आणि ती विकसित देशांच्याकडे उपलब्ध आहे अशा वेळेला हे परकीय चलन त्या तंत्रज्ञानाच्या आयातीसाठी किंवा त्या अद्ययावत यंत्रांच्या आयातीसाठी आपल्याला खर्च करता येतं. म्हणजेच अगदीच अत्यावश्यक जी आयात आहे त्या आयातीवर आपल्याला परकीय चलन खर्च करता येतं आणि हे केवळ आयातीवर कर लावल्यामुळे साध्य होतं. कारण आयातीवर कर लावल्यामुळं इतर वस्तूंची आयाती कमी होतात आणि त्यावर होणारा परकीय चलनाचा खर्च वाचतो आणि जे परकीय चलनाची बचत होते ते परकीय चलन अतिशय आवश्यक असं परकीय तंत्रज्ञान यंत्रसामुग्री किंवा इतर बाबींच्यावर आपल्याला खर्च करायला सहज उपलब्ध होतं. आणि त्यामुळे काय होतं अशी यंत्रसामुग्री आणि अद्ययावत तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये सहज येतं आणि पुन्हा आपल्याकडं आर्थिक विकासाला औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणं हे शक्य होतं. त्यानंतर चौथा जो उद्देश आहे तो असा आहे टू कीप फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड. व्यापार शेष अनुकूल ठेवणं हा अतिशय महत्वाचा आहे. आता व्यापार शेष किंवा व्यापार तोल याचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे अनुकूल व्यापार तोल, अनफेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड प्रतिकूल व्यापार तोल आणि बॅलन्स्ड म्हणजे समतोल व्यापार तोल. आता आधी हे प्रकार समजून घ्या. तर फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय बघा, म्हणजे समतोल व्यापार तोल म्हणजे काय, जेव्हा देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त होते म्हणजे निर्यातीमधून आपल्याला प्रचंड पैसा मिळतो आणि आयातीवर आपला कमी पैसा खर्च होतो आणि आपल्याला सरप्लस उत्पन्न शिल्लक राहतं तेव्हा त्याला आपण अनुकूल व्यापार तोल असं म्हणतो. फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे समजा आपण ज्या वस्तू निर्यात केल्या त्या निर्यातीपोटी आपल्याला परदेशातून 1000 कोटी रुपये मिळाले आणि ज्या वस्तू आयात केल्या त्या आयातीपोटी आपल्याला 500 कोटी रुपये त्यांना द्यावे लागले तर आपण याला म्हणायचं फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा अनुकूल व्यापार तोल. कारण आपल्याला आयात निर्यातीच्या व्यापारातून 500 कोटी रुपयांचा फायदा झालेला आहे, 500 कोटी रुपयांचं सरप्लस झालेलं आहे. आणि अनफेवरेबल म्हणजे काय, बरोबर याच्या उलट, म्हणजे जेव्हा निर्यातीमधून कमी पैसा मिळतो आणि आयातीवर ज्यादा पैसा आपल्याला खर्च करावा लागतो त्याला म्हणतात अनफेवरेबल किंवा प्रतिकूल व्यापार तोल असं आपण म्हणतो. आणि बघा प्रत्येक देश जो आहे एव्हरी नेशन ऑलवेज वॉन्ट टू कीप देअर बॅलन्स ऑफ ट्रेड इन फेवरेबल कंडिशन. म्हणजे प्रत्येक देश नेहमी काय करतो, आपला व्यापार तोल हा अनुकूल कसा राहील, त्यातून आपल्याला फायदा कसा होईल, आपली निर्यात कशी वाढेल आणि आयात कशी कमी होईल हे पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि मग यासाठी उपाय काय, तर एक महत्वाचा उपाय आपली आयात कमी करणं आणि निर्यात वाढवणं. मग काय केलं जातं तर आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातून सरकार आयात लावतं, आयातीवर जकाती लावल्या जातात आणि होणारी आयात कमी केली जाते आणि निर्यात वाढवण्यासाठी निर्यातीला सरकार सवलती देतं. म्हणजे निर्यात प्रधान उद्योगांना कर सवलत देणे किंवा त्यांना कर परतावा ड्युटी ड्रॉबॅक म्हणजे जे कर भरतात त्याची ठराविक रक्कम त्यांना परत देणे किंवा कमीत कमी खर्चामध्ये त्यांना कच्चा माल उपलब्ध करून देणे किंवा वीज दरामध्ये सवलत देणे या माध्यमांचा वापर करून
निर्यात व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच आपल्या देशाचा व्यापार तोल अनुकूल बनवण्यासाठी आणि त्याचा आपल्या आर्थिक विकासाला फायदा होण्यासाठी बऱ्याच वेळेला गरीब देश आयातीवर मोठ्या प्रमाणावर कर लावतात आणि हे कर लावल्यामुळं गरीब देशांचा फायदा होतो. त्यांचा व्यापार शेष जो पूर्वी प्रतिकूल होता तो अनुकूल होण्याच्या मार्गावरती हा येतो. त्यानंतरचं आहे पाचवं, अवपुंजनापासून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे संरक्षण करणे. टू प्रोटेक्ट इकॉनॉमी फ्रॉम डम्पिंग. व्हॉट इज मीन बाय डम्पिंग? आता डम्पिंग म्हणजे काय? आता बघा, डम्पिंग म्हणजे याला मराठीत म्हणतात अवपुंजन. अवपुंजन म्हणजे काय होतं, तर बऱ्याच वेळेला श्रीमंत देश हे जे आहेत ते श्रीमंत देश गरीब देशांच्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी किंवा गरीब देशांच्या बाजारपेठावर स्वामित्व मिळवण्यासाठी काय करतात की खुद्द त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्यांच्या वस्तू जादा किमतीला विकतात आणि गरीब देशामध्ये मात्र या वस्तू अगदी कमीत कमी किमतीला ते विकतात. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम असा होतो की गरीब देश त्यांना कमीत कमी किमतीमध्ये वस्तू मिळाल्यामुळं गरीब देशातले लोक त्या वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. म्हणजे ही एक चाल असते विकसित देशांची की सुरुवातीला कमीत कमी किमती ठेवायच्या गरीब देशामध्ये वस्तूंच्या आणि कमीत कमी किमतीला त्या वस्तू विकायच्या आणि त्यामुळे काय होतं, याचा दुसरा दुष्परिणाम असा होतो की गरीब देशामधले जे उद्योजक आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांच्या वस्तूला मागणी येत नाही, कारण हे श्रीमंत देश अगदी कमी किमतीला वस्तू विकतात आणि त्यामुळं खुद्द गरीब देशांमधल्या व्यापाऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या वस्तू त्याच देशातले लोक विकत घेत नाहीत. त्यामुळे इथले उद्योगधंदे बंद पडतात आणि परकीय मालाची बाजारपेठ आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढत जाते आणि आपल्या देशातले उद्योगधंदे बंद पडायचे घाईला येतात आणि मग हळूहळू त्यांची मक्तेदारी निर्माण होते. म्हणजे परकीय लोक त्यांची मक्तेदारी आपल्याकडे निर्माण करतात आणि ते होऊ नये ते टाळण्यासाठी अवपुंजन होऊन ज्या वस्तू आपल्या देशामध्ये आलेल्या आहेत. आता अवपुंजन म्हणजे काय सांगितलं की श्रीमंत देश गरीब देशामध्ये अतिशय कमीत कमी किमतीला वस्तू विकतात, तर अशा ज्या कमीत कमी किमतीला त्यांच्याकडनं वस्तू विकल्या जातात अवपुंजन करून, तर त्या सर्व वस्तूवर सरकार कर लावतं आणि हे कर लावल्यामुळं त्यांनी जरी किमती कमी केल्या तरी कर लावल्यामुळं म्हणतात अँटी डम्पिंग पॉलिसी म्हणजे अवपुंजना विरोधी धोरण असे याला म्हटलं जातं. आणि मग या धोरणाचा वापर करून आपलं सरकार त्यांच्या स्वस्त वस्तू महाग करतं आणि त्यांची मागणी कशी कमी होईल आपल्या देशातली हे पाहतं आणि त्यामुळेच या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी साध्य होतात. हा एक भाग आहे. नंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे अतिरिक्त महसूल मिळवणे. टू गेट एक्सेस रेव्हेन्यू म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्या सरकारला विविध मार्गाने मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं. म्हणजे उत्पन्न मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यातला सर्वात मोठा मार्ग कुठला असेल तर तो म्हणजे करांच्या रूपाने मिळणारं उत्पन्न. आता सरकार अनेक प्रकारचे कर लावतं लोकांच्यावर, त्यापासून उत्पन्न मिळतंच. त्यावर आयात निर्यात कर आहेत, यापासूनही मोठ्या प्रमाणावर सरकारला उत्पन्न मिळतं आणि आयातीवर ज्या जकाती लावल्या जातात या जकातीमधून सरकारलाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं आणि या उत्पन्नाचा वापर करून सरकार आपल्या देशामध्ये पायाभूत सेवा सुविधा म्हणा किंवा आपल्या देशामध्ये जे काही ज्याची गरज आहे, आरोग्य सेवा सुविधा असतील किंवा शिक्षण सेवा सुविधा असतील, त्यांचा विकास सरकार करू शकतं. आणि हे सगळं केवळ आयातीवर जकाती लावल्यामुळं हे सगळं काय होतं, हे साध्य होतं. म्हणजेच साधारण आयातीवर कर लावल्यामुळं, आयातीवर जकाती लावल्यामुळं हे महसूल मिळतो, सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं आणि या उत्पन्नाचा वापर आपल्याला विधायक कामासाठी करून किंवा आर्थिक विकासाच्या कामासाठी करून देशाला आर्थिक विकासाच्या एका उंचीवर आपल्याला सहज घेऊन जाता येतं. म्हणजे हा सहावा उद्देश आहे, म्हणजे अतिरिक्त महसूल मिळवणं. यानंतर सातवा जो आहे टू मेक नेशन सेल्फ सफिशियंट. देशाला स्वयंपूर्ण बनवणे, स्वावलंबी बनवणे हा एक महत्वाचा मार्ग आहे. विद्यार्थी मित्र हो,
आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे बघा, की जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे आपण समजा किंवा एखादा गरीब देश अनेक वस्तूसाठी जर परकीय देशावर अवलंबून राहत असेल, तर परकीय देशावर अवलंबून फार काळ अवलंबून राहणं हे त्या देशाला घातक ठरू शकतं. कारण या अवलंबित्वामुळं त्या देशाचं राजकीय म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता ही धोक्यात येऊ शकते. आणि हे टाळण्यासाठी आणि देशाला सर्व बाजूनी स्वावलंबी बनवण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आपल्याला ज्या आयात वस्तू आहेत त्या आयात वस्तूवर मोठ्या प्रमाणावर कर लावावा लागतो. आणि हा कर लावल्यामुळं आयात वस्तू महाग होणार, त्यांची आयात कमी होणार आणि मग त्या वस्तूंचं उत्पादन आपल्या देशात सुरू होतं. आणि या करांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये अनेक उद्योगधंदे सुरू व्हायला चालना मिळते आणि विविध वस्तूंच्या उपलब्धतेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण किंवा स्वावलंबी होण्याच्या मार्गावर येतो. आणि त्यामुळे आपलं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहण्यास मदत होते. आणि म्हणून देशाला स्वयंपूर्ण बनवणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा याच्या दृष्टीने मानला जातो. नंतर टू प्रोटेक्ट डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणजे देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे किंवा देशांतर्गत उत्पादनाला संरक्षण देणे. टू इन्क्रीज डोमेस्टिक प्रोडक्शन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट ऑफ दी टॅरिफ बॅरियर्स. काय होतं बघा, आयातीवर मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण कर लावतो, आयातीवर जेव्हा जकाती लावल्या जबाब कमी होते, कारण किमती वाढलेल्या असतात. त्या वस्तू विकत घेणं आपल्या देशातल्या लोकांना परवडत नाही. आणि परिणामी काय होतं की आपण त्या वस्तू विकत घेत नाही आणि आपल्या सरकारला त्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी आपल्या देशामध्ये प्रोत्साहन द्यावं लागतं. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये विविध वस्तूंचं उत्पादन जे आहे ते सहज शक्य होतं आणि देशांतर्गत उत्पादनामध्ये वाढ व्हायला मदत होते. यानंतर पुढचा मुद्दा आहे टू अव्हेल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन टू नेशन. समस्या आहेत म्हणजे आर्थिक विषमता आहे किंवा बेरोजगारी आहे किंवा वाढणारी लोकसंख्या आहे, विविध प्रकारच्या समस्या आहेत. अनेक समस्यांनी आपल्या देशाला सध्या घेरलेला आहे आणि त्यात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे बेरोजगारी. म्हणजे सगळ्या प्रकारचे पदव्या घेऊन सगळ्या प्रकारचे डिग्र्या संपादन करून जर नोकरी मिळत नसेल, काम मिळत नसेल, तर ही गोष्ट अतिशय घातक आहे आणि यालाच बेकारी असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती कोणी कितीही पगार दिला तरी काम करायला तयार आहे, पण तेवढ्याही पगाराचं काम जर त्या माणसाला मिळत नसेल तर याला आपण बेकारी असं म्हणतो. त्या बेकारीमधून मग पुन्हा गुन्हेगारी म्हणा किंवा इतर समस्या ह्या निर्माण होतात. तर हे सगळं टाळण्यासाठी आणि सर्वांनाच सुजलाम सुफलाम जीवन जगता यावं या उद्देशासाठी आपल्या देशामध्ये रोजगार संधी मोठ्या प्रमाणावर वाढणं, रोजगार संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणं हे गरजेचं आहे. कारण माणसाच्या हाताला काम असेल तर सगळं काही आलबेल असतं आणि काम नसेल तर रिकामं डोकं म्हणजे शैतानाचं घर असं आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये अनेक बाबी येतात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला देशामध्ये रोजगार संधी वाढवणं गरजेचं आहे. आणि याकरता आपलं सरकार आयातीवर कर लावतं, आयातीवर मोठ्या प्रमाणावर जकाती लावतं. आणि या आयातीवर कर लावल्यामुळं आणि आयातीवर मोठ्या प्रमाणावर जकाती लावल्यामुळं आपोआपच परदेशातून होणारी आयात कमी होते आणि ही आयात कमी झाल्यामुळं आपल्या देशामध्ये वस्तूंचं उत्पादन वाढीला लागतं आणि या उत्पादन वाढीसाठी ज्यादा मजुरांची गरज लागते, ज्यादा कामगारांची गरज लागते आणि आपोआपच आपल्या देशामध्ये रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. यानंतर टू इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ दी पीपल म्हणजे आपल्या देशातल्या लोकांचं राहणीमान सुधारायला मदत होते.
जकातीवर कर लावल्यामुळे. म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या सरकारनं जर जकातीवर कर लावले तर एक तर पहिल्यांदा काय वस्तूंचं उत्पादन आपल्या देशामध्ये सुरू होतं. त्या व्यतिरिक्त इतर अनेक वस्तूंचं उत्पादन आपलं सरकार सुरू करू शकतं आणि या सर्वांच्यामुळं आपल्या देशातल्या लोकांना अनेक प्रकारच्या वस्तू सहज उपभोगायला येतात, उपभोगायला मिळतात. तर कल्याण म्हणजे काय? तर जेव्हा लोकांच्या सर्व प्रकारच्या उपभोगामध्ये वाढ होते तेव्हा लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या रोजगाराच्या संधी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळं, या अनेक लोकांना काम मिळाल्यामुळं लोकांचं उत्पन्न वाढतं. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळं ते विविध वस्तूंची खरेदी करू शकतात आणि त्यांचा राहणीमान दर्जा जो आहे हा सहजगत्या हा सुधारू शकतो. आणि हा एक मोठा फायदा, हा एक मोठा उद्देश हा जकात लावण्याचा मानला जातो किंवा व्यापारावर अडथळे लावण्याचा मानला जातो. यानंतरच आहे टू इन्क्रीज नॅशनल इन्कम ऑफ द नेशन अँड द पर कॅपिटा इन्कम. म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवणं आणि दरडोई उत्पन्न वाढवणं हा एक उद्देश आहे व्यापारी अडथळे लावण्याचा. काय होतं बघा मित्रांनो, व्यापारी अडथळे लावल्यामुळं सर्वसाधारणपणे अनेक वस्तूंचं उत्पादन आपल्या देशामध्ये वाढीला लागतं, आयात कमी होते. त्यामुळं आयातीवर खर्च होणारा पैसा जो आहे त्याची बचत होते. सरकार निर्यात वाढीला प्राधान्य देतं आणि निर्यात वाढीला प्राधान्य दिल्यामुळे निर्यातीतून ज्यादा पैसा मिळतो. व्यापार तोल अनुकूल बनायला मदत होते. या सर्वांच्या माध्यमातून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढायला मदत होते आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की आपोआपच प्रत्येकाच्या वाट्याला येणारं उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न जे आहे हे वाढायला मदत होते आणि एकूणच देशाचा सर्वांगीण विकास जो आहे हा सर्वांगीण विकास सहज साध्य व्हायला मदत होते या व्यापारावर जकाती लावल्यामुळं. नंतरच आहे टू कर्ब कॉन्स्पिशियस कन्झम्पशन बाय दी पीपल. म्हणजे देशामधले जे लोक अनावश्यक वस्तूंचा उपभोग घेतात तो उपभोग हा टाळला जातो. समजा मित्रांनो आपल्या देशामध्ये समजा 30% लोक समजा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे किंवा अजून 50% लोक जे आहेत हे 50% लोक हे मध्यमवर्गीय आहेत आणि राहिलेले लोक जे आहेत 20% हे श्रीमंत आहेत म्हणजे अतिउच्च उत्पन्न गटातले आहेत. समजा आपल्या देशातल्या सरकारनं समजा असं धोरण आखलं की देशाची सर्व साधन संपत्ती किंवा सर्व पैसा हा श्रीमंत लोकांना लागणाऱ्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्यांचं उत्पादन करण्यावर खर्च केला तर काय होईल? तर गरिबांना लागणाऱ्या की जे लोक बहुसंख्य आपल्या देशामध्ये आहेत जे मध्यमवर्गीय आहेत अशा लोकांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं उत्पादन करायला पैसा कमी पडेल आणि त्या लोकांचे हाल होतील. म्हणजेच आयातीवर कर लावून सरकार काय करतं, जर जे श्रीमंत लोक आहेत ज्यांना परदेशातल्या आकर्षक आणि चैनीच्या वस्तूंचं आकर्षण असतं स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी म्हणा किंवा इतर बाबीसाठी म्हणा, की ते चैनीच्या वस्तू खरेदी करतात परदेशातून आणि मग त्यामुळे देशाचं बहुसंख्य उत्पन्न तिकडे खर्च होतं आणि गरीब आणि श्रीमंतांना लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी उत्पन्न सरकारला कमी पडतं. मग हे टाळण्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, अनावश्यक वस्तूंचा उपभोग टाळणं हा मार्ग स्वीकारतं. मग काय केलं जातं, तर जे श्रीमंत लोक चैनीच्या वस्तू आहेत किंवा ज्या आरामदायी वस्तू आहेत तर त्या चैनीच्या वस्तूंची जी आयात खास श्रीमंत लोकांच्यासाठी केली जाते त्या आयातीवर प्रचंड कर लावले जातात आणि प्रचंड कर लावून त्यांच्या किमती ज्या आहेत त्या किमती मोठ्या प्रमाणावर त्या वाढवल्या जातात आणि त्या किमती वाढवल्यामुळं काय होतं की श्रीमंत लोकांची त्या वस्तूंची खरेदी ही आपोआपच कमी होते किंवा काही काळासाठी श्रीमंत लोक आपला उपभोग पुढे ढकलतात आणि मग ही आयात कमी झाल्यामुळं तो जो पैसा बचत होतो, तो जो पैसा वाचतो तो पैसा
गरिबांना लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी हा खर्च केला जातो. म्हणजेच आयातीच्या माध्यमात आयात जकातीच्या माध्यमातून सरकार जे आहे ते सरकार अनावश्यक वस्तूंचा उपभोग टाळून ज्या सर्वसामान्य लोकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत, आवश्यक वस्तू आहेत, त्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करतं. कारण शेवटी आर्थिक विकास जो आहे, या आर्थिक विकासामध्ये उत्पादन कोणासाठी करायचं, कशासाठी करायचं, किती करायचं आणि त्याचं वाटप कसं होणं, हे सगळे प्रश्न शेवटी महत्वाचे आहेत. कारण सर्वेत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःखभार. कारण याचा अर्थ असा मित्रांनो की सर्वांनी सुखी असावं, कोणीही दुःखी असू नये, हा साधा सोपा विचार याच्या मागे आहे. आणि गरिबांचं कल्याण, सर्वसामान्यांचं कल्याण हे आयातीवर कर लावून साध्य केलं जातं. कारण त्याच्या माध्यमातून अनावश्यक वस्तूंचा उपभोग जो आहे, जो श्रीमंत लोक घेतात, तो टाळला जातो. यानंतरचा शेवटचा उद्देश जो आहे तो म्हणजे टिट फॉर टॅट पॉलिसी, म्हणजे जशास तसे धोरण. एक लक्षात घ्या, जगातले प्रत्येक देश हे एकमेकांच्या मालावर कर लावतात, आयात प्रतिबंधित करणं हे चाललेलं आहे. समजा आपण अमेरिकेला समजा काही वस्तूंची निर्यात आपण करतोय आणि त्यातनं आपल्याला बऱ्यापैकी पैसा मिळतोय. पण समजा अमेरिकेनं ठरवलं की भारतातून ज्या वस्तू आपण आयात करतो त्या वस्तूवर आपण कर लावायचे आणि त्यांची आयात आपण बंद करायची. आणि त्यांनी समजा ते केलं, अमेरिकेनं केलं. त्यामुळे काय होईल, अमेरिकेनं भारतीय मालाच्या आयातीवर कर लावल्यामुळं भारतीय वस्तू अमेरिकेमध्ये महाग होतील आणि आपली तिकडं होणारी निर्यात बंद होईल. मग अशा वेळेला भारतानं काय करायचं, की आपण काय कर्णाचे अवतार नाही किंवा आपण काय राजा हरिश्चंद्र नाही, तर आपण सुद्धा काय करायचं, ज्या वस्तू अमेरिकेतून आपल्याकडे येतात, ज्या वस्तू आपण अमेरिकेतून आयात करतो, त्या वस्तूवर आपणही कर लावायचे आणि त्यांची आयात प्रतिबंधित करायची. म्हणजे याला म्हणतात जशास तसं उत्तर देणं. म्हणजे अशा वेळेला हे करावं लागतं. कारण यामुळं मग आपलं नुकसान होण्याचा धोका जो आहे हा धोका निर्माण होतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे व्यापारी अडथळे आहेत किंवा व्यापारी अडथळे लावण्याचे हे जे उद्देश आहेत, हे सगळे उद्देश अशा पद्धतीनं हे मानले जातात. आता साधारण हे जे व्यापारी अडथळे आहेत त्याचे दोन प्रकार आपण पाहिले. एक म्हणजे जकात पद्धती आणि दुसरी म्हणजे कोटा पद्धती. आता जकात पद्धती आणि कोटा पद्धती म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायचं. तर जकातीमध्ये काय असतं, जकातीमध्ये आयात मालावर कर लावले जातात पैशाच्या रूपानं. म्हणजे समजा अमेरिकेतनं आपण एखादी वस्तू आयात करतो, तिची किंमत 100 रुपये आहे, तर ती थांबवण्यासाठी तिच्यावर समजा 50% आपण कर लावला तर आयात वस्तूची किंमत 50 रुपयांनी वाढणार. म्हणजे जकातीमध्ये आयात वस्तूवर हा कर लावला जातो. पण कोटा पद्धत जी आहे ती कोटा पद्धत पूर्णपणे आयातीपेक्षा वेगळी आहे. तर कोटा पद्धतीमध्ये काय होतं, कोटा पद्धतीमध्ये आयातीवर कुठलाही कर लावला जात नाही. म्हणजे आयात थांबवण्यासाठी किंवा आयात कमी करण्यासाठी जकात पद्धतीमध्ये कर लावला जातो पैशाच्या रूपानं, पण कोटा पद्धतीमध्ये असा कुठलाच कर लावला जात नाही. तर कोटा पद्धतीमध्ये काय सांगितलं जातं, तर सरकार काय करतात, समजा मी एखाद्या वस्तूचा आयातदार आहे तर सरकार मला सांगणार तुम्ही आता काय करा, पूर्वी 1 लाख वस्तूंची आयात करत होता, आता काय करा, एवढ्या वस्तूंची आयात करू नका, तुम्ही फक्त आता 50,000 वस्तूंची आयात करा. म्हणजे आयातीची नगसंख्या कमी करणं हा हेतू कोटा पद्धतीमध्ये असतो. आणि आयातीचा हेतू काय असतो की आयात पूर्णपणे बंद करणे हा जकातीचा हेतू आहे. कारण समजा जर सरकारनं 100 रुपयाच्या वस्तूवर 200% आयात कर लावला, म्हणजे त्या वस्तूची किंमत 100 अधिक 200 म्हणजे 300 रुपये होईल. मग एवढा जर आयात कर लावला तर ती आयात पूर्णपणे बंद होते. लक्षात, पूर्णपणे बंद होते.
पण कोटा पद्धतीमध्ये आयात पूर्णपणे बंद करण्याचा हेतू अजिबात असत नाही. तर ही कोटा पद्धतीमध्ये जी आयात आहे ही आयात कमी केली जाते. आयातीची नगरसंख्या जी आहे ही कमी करण्याचा प्रयत्न हा बऱ्याच वेळेला केला जातो. आणि हा जो आहे हा महत्वाचा फरक आयात आणि कोटा पद्धतीमध्ये असल्याचं आपल्याला हे दिसून येतं. आता याच्यानंतर साधारणपणे आपण आपल्याला आता बघायचं आहे ही जी जकात आहे त्या जकातीचे प्रकार किती आहेत, हाऊ मेनी टाइप्स ऑफ टॅरिफ हे आपल्याला बघायचे आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे याच्यामध्ये जकातीचे साधारण 3 प्रकार आहेत आणि त्या 3 प्रकारापैकी पहिला जो आहे त्याच्यामध्ये विशिष्ट उद्देशाने आकारण्यात येणारी जकात, विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून जी जकात आकारली जाते ते आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, फर्स्ट ऑब्जेक्ट ऑफ द टॅरिफ टू गेट रेव्हेन्यू फ्रॉम इम्पोर्ट ड्युटी, म्हणजे आयातीवर जकाती लावून महसूल मिळवणं हा महत्वाचा उद्देश आहे. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर कर लावतं. म्हणजेच आयातीवर मोठ्या प्रमाणावर कर लावल्यामुळं सरकारला आयातीच्या रूपानं महसूल मिळतो, आयातीच्या रूपानं उत्पन्न मिळतं आणि एक महसुलाचा नवीन मार्ग हा सरकारमार्फत शोधला जातो आणि हा जो आहे हा कर लावला जातो. म्हणजे पहिला उद्देश आहे याच्यामध्ये तो म्हणजे महसूल मिळवणं. नंतर म्हणजे पहिला प्रकार महसूल मिळवण्यासाठी आकारली जाणारी जकात. दुसरा प्रकार आहे संरक्षित जकात. संरक्षित जकात म्हणजे काय, समजा आपल्या देशामध्ये काही उद्योगधंदे नव्याने स्थापन झालेले असतात, म्हणजे ते बाल्यावस्थेत असतात, अजून त्या उद्योगांना एवढी परिपक्वता आलेली नसते, ते मॅच्युअर झालेले नसतात. त्यामुळे त्या उद्योगात तयार होणारा माल किंवा त्याचा दर्जा हा सुद्धा एवढा चांगला नसतो. तर असे जे नव्याने सुरू झालेले उद्योग आहेत अशा उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्या उद्योगांना भविष्यात त्यांचा आणखीन विकास व्हावा या उद्देशाकरता तशा वस्तूंची जर आपण आयात करत असू तर त्या आयातीवर कर लावून त्या वस्तूंची आयात थांबवली जाते आणि त्या आपल्या नवीन उद्योगामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्या उद्योगांना संरक्षण दिलं जातं. कारण आयात थांबल्यामुळं तशा वस्तूंचं उत्पादन करणारे नवीन उद्योग आपल्या देशामध्ये नव्यानं सुरू झालेले आहेत, त्या उद्योगांचा विकास व्हायला ही मोठ्या प्रमाणावर मदत होते आणि म्हणजे याला म्हणतात संरक्षित जकात. नंतर अवपुंजना विरोधी जकात, अँटी डम्पिंग ड्युटीज. म्हणजे अवपुंजन मागाशी आपण पाहिलं, अवपुंजन म्हणजे काय, अवपुंजन म्हणजे बऱ्याच वेळेला विकसित देश हे जे आहेत हे विकसित देश त्यांना गरीब देशांच्या बाजारपेठा काबीज करायचे असतात आणि त्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी हे देश त्यांच्या वस्तू त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये ते जादा किमतीला विकतात आणि इतर देशामध्ये मात्र ते कमी किमतीला विकणं पसंत करतात. याचा उद्देश असतो की परदेशी बाजारपेठा जेवढ्या होतील तेवढ्या काबीज करायच्या. मग असं झालं की काय होतं की गरीब देशामध्ये श्रीमंत देशांच्या वस्तूंचं वर्चस्व निर्माण होतं, सगळी बाजारपेठ श्रीमंत देशाच्या वस्तूंनी भरून जाते आणि गरीब देशातल्या उद्योगांचं नुकसान होतं. म्हणजे अशा अवपुंजन होऊन ज्या वस्तू आपल्या देशामध्ये आलेल्या आहेत तर त्या वस्तूंच्या किमती आयातीवर कर लावून वाढवल्या जातात आणि त्यांची आयात कमी होते. याला म्हणतात अवपुंजना विरोधी जकात, असा एक प्रकार आहे. नंतरच्या याच्यामध्ये सममूल्य किंवा प्रतिमूल्य जकात, ऍड व्हॅलोरम टॅरिफ अशाला म्हणतो आपण, सममूल्य किंवा प्रतिमूल्य. आता सममूल्य किंवा प्रतिमूल्य म्हणजे काय बघा, आता काय होतं बऱ्याच वेळेला श्रीमंत देशामधलं सरकार तिथल्या उद्योजकांना वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी अनुदान देतं, मदत देतं. म्हणजे उदाहरणार्थ रोख सहाय्य देणं किंवा तिथल्या उद्योजकांना करामध्ये सवलत देणं किंवा तिथल्या उद्योजकांना कमीत कमी किमतीमध्ये कच्चा माल उपलब्ध करून देणं किंवा विजेच्या दरामध्ये सवलत देणं, अशा प्रकारच्या सवलती
श्रीमंत देशातलं सरकार त्यांच्या उद्योजकांना देतं आणि या सगळ्या सवलतीमुळं किंवा या सगळ्या अनुदानामुळे काय होतं की श्रीमंत देशामधले उद्योजक त्यांच्या वस्तू अगदी कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये निर्माण करतात आणि कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये वस्तूचं उत्पादन झाल्यामुळं त्यांना त्या वस्तू कमी किमतीमध्ये विकणं परवडतं आणि ते कमीत कमी किमतीमध्ये वस्तूंची निर्यात बाहेरच्या देशांना करतात. मग अशा ज्या वस्तू आपल्या देशाकडे आलेल्या आहेत की ज्या वस्तूंना श्रीमंत देशातल्या सरकारनं मदत केलेली आहे, उत्पादनाला अनुदान दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या किमती कमी झालेल्या आहेत, तर आपल्या देशातलं सरकार मग काय करतं, अशा सगळ्या वस्तूंवर कर लावतं, टॅक्स लावतं आणि आपोआपच त्यांच्या किमती वाढतात आणि या किमती वाढल्यामुळं ह्या आयात वस्तूंचं प्रमाण कमी होतं किंवा जर हा जकातीचा दर प्रचंड असेल तर कधी कधी आयात पूर्णपणे ही बंद होऊ शकते आणि त्याचा फायदा हा आपल्या देशाला हा होऊ शकतो. यानंतरचा प्रकार आहे याच्यामध्ये निर्यातक आणि आयातक या दोघांच्या मध्ये जे संबंध आहेत, म्हणजे निर्यातदार आणि आयातदार या दोघांच्या मध्ये संबंध आहेत, त्या संबंधावरून ठरणारी जकात. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे एक स्तंभीय जकात, सिंगल कॉलम टॅरिफ असं याला म्हणतो आपण. सिंगल कॉलम टॅरिफ म्हणजे काय, तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एखादा देश काय करतो, सगळ्या देशांना जकातीचे सारखेच दर लावतो, एकच आकार. समजा भारत अमेरिकेकडनं वस्तूची आयात करतो आहे, रशियाकडनं वस्तूची आयात करतो आहे, पाकिस्तानकडनं करतो आहे, चायनाकडनं करतो आहे, तर जेवढ्या देशाकडनं आपण आयात करणार त्या सगळ्या देशांना जकातीचा एकच दर लावणं म्हणजे एक स्तंभीय जकात. समजा आपण ठरवलं आपण 20% जकात लावायची, तर सगळ्या देशातून होणाऱ्या आयातीला 20% जकात लावणं म्हणजे एक स्तंभीय जकात, सिंगल कॉलम टॅरिफ. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे द्विस्तंभीय जकात किंवा डबल कॉलम टॅरिफ. आता याच्यामध्ये काय असतं बघा, डबल कॉलम टॅरिफ म्हणजे काय, त्या डबल कॉलम टॅरिफ मध्ये जकातीचे दोन दर असतात, एक जकातीचा कमीत कमी दर आणि दुसरा जकातीचा जास्तीत जास्त दर. आता कमीत कमी दर कोणाला आणि जास्तीत जास्त दर कोणाला अशी शंका तुम्हाला येईल. तर बघा, ज्या दोन देशाबरोबर आपला व्यापारी करार झालेला आहे लिगली कायदेशीर, म्हणजे समजा भारत आणि अमेरिका या दोन देशाबरोबर आपला व्यापारी करार झालेला आहे आणि त्यातनं आपण दोस्त आहोत, तर अशा व्यापारी करार झालेल्या देशांना कमीत कमी दरानं जकात लावायची आणि ज्या दोन देशांचा व्यापारी करार झालेला नाही, समजा भारत आणि चायना आपला व्यापारी करार झालेला नाही, तर त्यांना जकातीचा जादा दर जो आहे हा लावला जातो. म्हणजे याच्यात दोन दर असतात, एक जकातीचा कमीत कमी दर आणि जकातीचा जास्तीत जास्त दर, अशा पद्धतीने हा एक भाग आहे. नंतर तिसरा आहे त्रिस्तंभीय जकात. आता त्रिस्तंभीय म्हणजे काय बघा, त्रिस्तंभीय मध्ये काय असतं, याच्यामध्ये तीन दर आहेत, एक आंतरराष्ट्रीय दर आणि तिसरा जो आहे तो म्हणजे अग्रक्रमाचे दर. आता याच्यामध्ये जकातीचा सर्वसामान्य दर कोणाला, तर याच्यामध्ये जे दोन देश जवळचे मित्र आहेत त्यांना हा लावला जातो. म्हणजे व्यापारी करार ज्यांच्यासोबत झालेला आहे त्यांना सर्वसामान्य दर असतो जकातीचा, ज्यांच्यासोबत व्यापारी करार झालेला नाही त्यांना अग्रक्रमाचा दर आंतरराष्ट्रीय दर असतो. आणि अग्रक्रमाचा दर म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जो देश आपला अगदी जवळचा मित्र झालेला आहे, क्लोज फ्रेंड, त्याला अग्रक्रमाचा दर म्हणजे हा दर सर्वात कमी असतो. म्हणजे थोडक्यात आपण जशी मित्रांची वर्गवारी करतो की अतिशय जवळचा मित्र, थोडा लांबचा आणि अगदी लांबचा, असा हा फरक याच्यामध्ये असतो. आणि अशा पद्धतीनं हे जकातीचे प्रकार आज आपण साधारणपणे पाहिलेले आहेत. आणि आता मित्रांनो, तुम्हाला कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता.